उंबराचं झाड आणि श्री दत्तात्रेयांचं नातं अतिशय गहिरं आणि पवित्र आहे. हिंदू परंपरेत, विशेषतः दत्त संप्रदायात औदुंबराला दत्तगुरूंचे प्रिय वृक्ष मानले जाते. त्याखाली दत्त महाराजांचे सूक्ष्म वास्तव्य असते अशी श्रद्धा आहे. या नात्यामागे सुंदर पौराणिक कथा आणि काही आख्यायिकाही आहेत. त्यापैकी एक मुख्य आणि सर्वात प्रचलित कथा चला ऐकूया. प्राचीन काळी भगवान श्रीहरी विष्णूंनी नरसिंह अवतार घेतला. हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतर नरसिंहाचं रूप अतिशय उग्र झालं होतं. त्यांच्या नखांमधून प्रचंड दाहक उष्णता निर्माण होऊ लागली. त्या उग्रतेमुळे संपूर्ण सृष्टी हादरू लागली. तेव्हा देवी महालक्ष्मीने जवळच असलेल्या औदुंबराच्या झाडाचे पिकलेले फळ आणि साली यापासून औषध बनवलं. या औषधीत श्री नरसिंहांना आपली नखे टाकायला सांगितली. त्या फळांच्या शीतल स्पर्शाने आणि औषधी गुणांमुळे नरसिंहाच्या नखांचा दाह त्वरित शांत झाला. उग्र नरसिंह शांत झाले. या घटनेने प्रसन्न होऊन भगवान श्री विष्णूंनी औदुंबर वृक्षाला वरदान दिलं की हे औदुंबर वृक्ष, तुला सदैव फळे येतील. तू कल्पवृक्षासारखा फलदायी राहशील. तुझ्या छायेत बसणाऱ्यांच्या मनोकामना पूर्ण होतील. तुझ्या दर्शनाने उग्रता शांत होईल आणि पापांचा नाश होईल. या वरदानामुळे औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणून ओळखले जातात. शिवाय श्री दत्तात्रेय हे स्वतः त्रिमूर्तींचे संयुक्त रूप आहे. नरसिंह हे विष्णूंचे अवतार असल्याने आणि दत्तगुरू हे विष्णूंचेही स्वरूप असल्याने औदुंबराच्या शीतल छायेतच दत्त महाराजांना विशेष प्रेम निर्माण झालं. गुरुचरित्र आणि दत्त परंपरेनुसार श्री दत्तात्रेयांनी स्वतः औदुंबराखाली नृसिंह मंत्राची उपासना केली. त्यांच्या अनेक अवतारांमध्ये औदुंबर वृक्षाशी जवळीक दिसते. त्यामुळे दत्त मंदिराच्या परिसरात नेहमी औदुंबराचं झाड असतं आणि भक्त त्याची पूजा करतात. औदुंबराचं फळही दत्तगुरूंसारखेच त्रिमुखी असते. हेही त्या नात्याचं एक प्रतीक मानलं जातं. थोडक्यात काय तर औदुंबर वृक्ष दत्तगुरूंचे प्रिय निवासस्थान आहे, शांततेचं प्रतीक आहे आणि कलियुगातील कल्पवृक्ष आहे. त्यांच्या एका फळानं नरसिंहाची उग्रता शांत झाली. तसेच भक्तांच्या मनातील उग्रता, क्रोध, दुःख शांत करणारा हा वृक्ष आजही दत्त भक्तांच्या जीवनात प्रकाश टाकतो. जिथे औदुंबराची सावली पडते तिथे दत्त माऊलींची कृपा असते असा भक्तांचा विश्वास आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.